कथेची सुरुवात होते देहूच्या त्या पवित्र मातीत. संत तुकाराम महाराज हे फक्त विठ्ठलाचे भक्तच नव्हते, तर ते एक कष्टाळू शेतकरी सुद्धा होते. प्रपंच आणि परमार्थ यांचा मेळ कसा घालावा हे त्यांच्या आयुष्यातून शिकायला मिळतं. दिवसभर रखरखत्या उन्हात तुकोबांनी शेतात घाम गाळला होता. त्यांच्या कष्टाचं फळ म्हणून यंदाचं ऊसाचं पीक चांगलं आलं होतं. संध्याकाळची वेळ झाली, सूर्य मावळतीला झुकला होता. तुकोबांनी स्वतःच्या हाताने निवडक जाड आणि रस्सा ऊसाची एक मोठी मोळी बांधली आणि ती आपल्या खांद्यावर घेतली. महाराजांच्या मनात एकच विचार होता, हे सगळं त्या पांडुरंगाचं आहे. आपल्या घरातली लहान मुलं या ऊसाची वाट पाहत असतील. या आनंदाने ते घराकडे निघाले. पण त्यांना काय माहीत होतं की हाच ऊस आज त्यांच्या संयमाची सर्वात मोठी परीक्षा पाहणार आहे. खांद्यावर ऊसाची मोळी घेऊन तुकोबा देहूच्या वाटेने घराकडे निघाले. पण तुकोबांच्या चालण्यात एक वेगळीच ओढ होती. त्यांना माहीत होतं की हा ऊस फक्त त्यांच्यासाठी नाही, तर तो सगळ्यांसाठी आहे. महाराज गावात शिरले आणि लहान मुलांची झुंबड उडाली. तुकोबा काका, ऊस द्या ना, अशी हाक ऐकताच महाराजांचं मन भरून आलं. त्यांनी विचार केला, माझ्या विठ्ठलाचीच ही रूपं आहेत, यांना कसं नाही म्हणू. एक एक करत त्याने मोळीतला ऊस वाटायला सुरुवात केली. कुणीतरी गरीब शेतकरी भेटला, कुणीतरी वृद्ध माणूस भेटला, ज्याने मागितलं त्याला तुकोबांनी रिकाम्या हाताने जाऊ दिलंच नाही. त्यांच्या मनात कसलाही लोभ नव्हता, फक्त देण्याचा आनंद होता. गाव संपता संपता महाराजांच्या खांद्यावरची ती जड मोळी आता हलकी झाली होती. लोक आनंदात ऊस खात घरी गेले. पण जेव्हा तुकोबा आपल्या घरीच्या उंबरठ्यावर पोहोचले, तेव्हा त्यांच्या हातात फक्त एकच ऊस उरला होता. त्यांना माहीत होतं की घरी जिजाऊ वाट पाहत आहे, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचा शांत भाव तसाच होता. त्यांना कल्पनाही नव्हती की हा शेवटचा ऊस आता एका मोठ्या वादाचं कारण ठरणार आहे. तुकोबा घराच्या अंगणात आले. दिवसभर कष्ट करून आलेला नवरा आता काहीतरी खायला आणेल, मुलांसाठी काहीतरी आणेल या आशेने जिजाऊ आवली दारातच उभ्या राहिल्या. पण जेव्हा त्यांनी तुकोबांच्या हाताकडे पाहिलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर रागाने लालबुंद झाला. जिजाऊ कडाडल्या, महाराज, हे काय लावलंय तुम्ही? दिवसभर शेतात राबून शेवटी फक्त एकच ऊस घेऊन आलात. घरात खाण्यासाठी दाणा नाही, मुलांच्या तोंडाला काय लावणार? आणि तुम्ही गावातल्या पोरांना ऊस वाटत सुटलात का? हा कसला तुमचा परमार्थ? जिजाऊंचा संताप अनावर झाला. त्या केवळ स्वतःसाठी नाही, तर घरच्या काळजीपोटी चिडल्या होत्या. पण तुकोबा मात्र शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना पश्चाताप. ते फक्त विठ्ठलाच्या नामात दंग होते. रागाच्या भरात माणसाला स्वतःच्या शक्तीचा विसर पडतो. जिजाऊंनी तो एक ऊस तुकोबांच्या हातातून हिसकावून घेतला. त्यांना वाटलं होतं की तुकोबा काहीतरी उत्तर देतील, भांडतील, पण तसं काहीच झालं नाही. आणि मग जिजाऊंनी जे केलं त्याने या कथेला एक वेगळंच वळण दिलं. हे आजही जगाला संयमाचा धडा देतं. जिजाऊंचा संताप आता पराकोटीला पोचला होता. घराची ओढाताण आणि महाराजांचा हा वेडेपणा त्यांना सहन झाला नाही. त्यांनी रागाच्या भरात तो शेवटचा ऊस महाराजांच्या हातातून हिसकावून घेतला आणि विचार न करता जिजाऊंनी तो ऊस महाराजांच्या पाठीवर इतक्या जोरात मारला की त्या ऊसाचे 2 तुकडे झाले. एक तुकडा जिजाऊंच्या हातात राहिला आणि दुसरा जमिनीवर पडला. क्षणभर शांतता पसरली. वार करणाऱ्या जिजाऊ सुद्धा थबकल्या. त्यांना वाटलं होतं की आता महाराज ओरडतील, भांडतील किंवा घराबाहेर निघून जातील. पण तुकोबांच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य उमटलं. महाराज हसून म्हणाले, अगं जिजा, विठ्ठलाची किती कृपा आहे बघ आपल्यावर. मी विचार करत होतो की एकच ऊस आहे, आता आपण दोघं तो कसा वाटून खाणार. पण तू मात्र एका फटक्यात त्याचे 2 सारखे तुकडे केलेस. आता अर्धा तू खा, अर्धा मी खातो. विठ्ठलाने आपली सोयच केली बघ. तुकोबांचे हे शब्द ऐकले आणि जिजाऊंच्या हातातला ऊसाचा तुकडा गळून पडला. ज्या रागाच्या भरात त्यांनी वार केला होता, तो राग आता पश्चातापाच्या अश्रूमध्ये बदलला होता. समोर उभा असलेला माणूस सामान्य नव्हता, तर तो साक्षात शांतीचा सागर होता. मित्रांनो, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? 1. प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करा. समोरचा व्यक्ती रागात असेल तर तुम्हीही रागावलं तर फक्त वाद वाढतो, पण जर तुम्ही शांत राहिला तर वाद तिथे संपतो. 2. दृष्टिकोन बदला. तुकोबांनी ऊस खाण्याकडे पाहिलं, पाठीवर बसलेल्या फटक्याकडे नाही.
संकटातही संधी शोधणारा सुखी राहतो. 3. रागावर विजय. राग हा दुसऱ्याला शिक्षा करण्यासाठी आणि स्वतः पिलेलं विष असतं. तुकोबांनी ते विष पचवलं आणि त्याचं अमृत केलं. आजच्या धावपळीच्या युगात आपण छोट्या छोट्या गोष्टींवर चिडतो, पण पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा तुकोबांचा तो अर्धा ऊस आठवा. लक्षात ठेवा, जो रागाला जिंकतो तोच खऱ्या अर्थाने स्वतःला जिंकतो. तुम्हाला तुकोबांची ही शिकवण कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून संयम शिकवा. अशाच प्रेरणादायी कथा, संतांचे विचार आणि जगण्याची नवी दिशा देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढचा कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. जय हरी विठ्ठल.